नमस्कार. अबालवृद्ध वाचक हो. नमस्कार. आज मी एक आगळे-वेगळे पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. पुस्तकाचे नाव आहे साम्राज्य बुरख्यामागचे. आणि अर्थात हे पुस्तक जे आहे भाषांतरित पुस्तक आहे, त्याच्यामुळे मूळ इंग्रजी पुस्तकाचं नाव आहे द वेल्ड किंगडम. सदर पुस्तक मी सांगितल्याप्रमाणे ज्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर आहे, ते मूळ पुस्तक 2004 साली प्रकाशित झाले आणि त्याचा मराठीमध्ये अनुवाद 2007 साली झाला आणि सदर अनुवाद मेहता पब्लिकेशन तर्फे प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि अनुवादाचं काम श्रीयुत अविनाश दर्प यांनी केलेलं आहे. आता या पुस्तकामध्ये काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर प्रथम या पुस्तकाची जी मूळ लेखिका आहे ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण ते जाणून घेतलं नाही तर आपल्याला हे पुस्तक समजणार नाही. तिचा परिचय पुस्तकातील तपशिलाला वेगळा आयाम प्राप्त करून देतो. तर लेखिकेचे नाव आहे कार्मेन बिन लादेन. आता बिन लादेन हे नाव ऐकल्यानंतरच तुमचे कान टवकारलेले असतील आणि तुमची उत्सुकता निश्चितच वाढलेली असेल. तर आपण या लेखिकेच्या संदर्भात जाणून घेऊया. तर सदर लेखिका ही ओस्मा बिन लादेन या कुप्रसिद्ध दहशतवाद्याची भावजय होती. तिचा घटस्फोटित नवरा यस्लाम बिन लादेन हा ओस्मा बिन लादेन याच्या अनेक भावांपैकी एक भाऊ होता, अर्थात सावत्र. लेखिकेच्या सौदी वास्तव्यात तिचा ओस्मा बिन लादेनशी एक दोनदा संबंध आला, तर त्याबद्दल तिने थोडाफार तपशील पुस्तकामध्ये लिहिलेला आहेच. तर कार्मेन ही जी होती तर तिचे वडील स्विस होते आणि आई जी होती ती पर्शियन होती आणि तिचा अजोळ इराण मधलं. त्यामुळे तिने शहारेजा पेलवी मधला शहारजा पेहलवी हे जे इराणचे राजे होते त्यांच्या कारकिर्दीतला मुक्त इराण पाहिलेला होता. यस्लामची आणि तिची ओळख जिनिव्हामध्ये झाली. यथावकाश दोघांचं प्रेम जुळलं, लग्न झालं. कालांतराने घटस्फोट पण झाला. मात्र तोपर्यंत कार्मेन 3 मुलींची आई झालेली होती. घटस्फोटानंतर तिने जिनेव्हामध्ये वास्तव्य केलं. आता तिला हे पुस्तक का लिहावंसं वाटलं, तर त्याची पार्श्वभूमी अशी की जेव्हा 11 सप्टेंबरला, ज्याला आपण 9/11 किंवा 9/11 या नावाने ओळखतो, अमेरिकेमध्ये जो जबरदस्त दहशतवादी हल्ला झाला, तर जेव्हा त्या हल्ल्याचे सूत्रधार कोण हे शोधलं गेलं आणि त्याच्यामध्ये ओस्मा बिन लादेनचं नाव पुढे आलं आणि त्याच्यानंतर बिन लादेन या उपनावाच्या सर्व लोकांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. कार्मेनच्या बाबतीत पण तेच झालं. जरी ती घटस्फोटित होती, ती जिनिव्हामध्ये राहत होती, तसा बिन लादेन घराण्याशी तिचा कुठलाही संबंध आता उरलेला नव्हता, तरी सुद्धा आजूबाजूचे लोक तिच्याकडे संशयाने पाहायला लागले आणि या सर्व प्रकारामुळे आपली बाजू मांडण्यासाठी कार्मेननं हे पुस्तक लिहायचं ठरवलं. तर अशी ही लेखिकेची पार्श्वभूमी. आता आपण मूळ पुस्तकाकडे वळूया. तर सदर पुस्तक म्हणजे कार्मेन बिन लादेनचा तिच्या लहानपणापासून ते तिच्या घटस्फोटापर्यंतचा प्रवास आहे. कार्मेनने अतिशय साधेपणाने कुठलाही अभिनिवेश न आणता किंवा कुठलाही पूर्वग्रह न बाळगता आपले सर्व अनुभव या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केलेले आहेत. सौदी अरेबियापेक्षा बऱ्याच मुक्त वातावरणात वाढलेल्या कार्मेनने आपल्या यस्लामवरील प्रेमापोटी सौदी अरेबियातलं बंदिस्त जीवन स्वीकारलं. नवऱ्यावरील प्रेमापोटी घुसमट होत असताना सुद्धा तिनं बुरखाहेडचं जीवन स्वीकारलं. आपल्या परीने तिने त्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न केला, पण अखेर आपल्या मुलींच्या वाट्याला सौदी अरेबियातील स्त्रीचे बंदिस्त जीवन
तिचे भोग येऊ नयेत, त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून तिने आपल्या नवऱ्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला. तिच्या सौदीमधील वास्तव्यात तिने पाहिलेले तेथील स्त्री जीवन, सौदीमध्ये तेलाचा पैसा आल्यावर आलेली भौतिक समृद्धी, आपले धार्मिक रीतिरिवाज आणि परंपरा सांभाळून त्या समृद्धीचा उपभोग घेऊ पाहणाऱ्या सौदी स्त्रिया, त्यांचे दैनंदिन व्यवहार इत्यादी तपशील तिने ज्या पद्धतीने मांडलेला आहे त्यावरून तिच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो. यस्लामच्या कुटुंबातील विविध बायका, कार्मेनचे त्यांच्या बरोबरचे संबंध, त्याच्यामध्ये काही सासवा होत्या, काही नणंदा होत्या, काही इतर भावजया होत्या, नंतर काही पुतण्या होत्या, पुतणे होते. कारण सौदी राजघराण्यांचं कुटुंब हे खूप मोठं आहे, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे असंख्य राजपुत्र, असंख्य राजकन्या, ओके, असा सगळा तो क्षमस्व, थोडी चूक झाली, सौदी राजघराण्याचं नाही, उस्मा बिन लादेनचं कुटुंब पण सौदी राजघराण्यासारखं बरंच मोठं कुटुंब होतं आणि त्याच्यामध्ये बरीच मुलं, बऱ्याच मुली, असे अनेक कुटुंबातले घटक होते. तर कार्मेनचे त्यांच्याबरोबरचे संबंध कसे होते याचा अतिशय छान उहापोह कार्मेनने या पुस्तकात केलेला आहे. ती स्वतः जन्माने परदेशी असल्यामुळे बिन लादेन कुटुंबाने तिला पूर्णपणे कधीही स्वीकारलं नाही. बिन लादेन कुटुंब आणि कार्मेनमध्ये जो काही दुरावा होता त्याचं पण अतिशय संयत वर्णन कार्मेनने केलेलं आहे. या पुस्तकात पुढे आपली आत्मकथा सांगताना कार्मेन बिन लादेन म्हणते की बिन लादेन कुटुंबातील इतर जोडप्यांपेक्षा आमचा संसार वेगळा होता. याचं कारण असं होतं की ती तिच्या पतीला त्याच्या उद्योगामध्ये मदत करत असे, त्याला सल्ले देत असे आणि कसं त्या दोघांचं सहजीवन होतं याबद्दल पण तिने लिहिलेलं आहे. इतर बायकांच्या तुलनेनं तिच्या नवऱ्याने म्हणजे यस्लाम बिन लादेनने तिला काही मर्यादित स्वातंत्र्य दिलेलं होतं, त्या संदर्भात पण ती लिहिते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की लादेन कुटुंब हे सौदी राजघराण्याच्या अतिशय जवळचं कुटुंब असल्यामुळे तिचा राजघराण्यातल्या काही व्यक्तींशी पण संबंध आला आणि त्यामध्ये मग तिने सौदी घराणं आणि बिन लादेन कुटुंबातले संबंध, नंतर सौदी राजघराण्याची जडणघडण, राजघराण्यातील राजकन्यांचे जीवन, म्हणजे जे काही बाकी सौदी बायकांपेक्षा खूप वेगळं होतं अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा थोडाफार फरक होताच. नंतर सौदी राजपुत्रांचे परस्परातील संबंध, नंतर इराणमधील धार्मिक क्रांतीमुळे हळूहळू मुक्त होऊ लागलेल्या सौदीचा पुन्हा कर्मठतेकडे उलटा झालेला प्रवास. म्हणजे इथे थोडा आता संदर्भ देणं भाग आहे की जेव्हा इराणमध्ये मुक्त जीवन होतं, की स्त्रीवर तेवढी बंधनं नव्हती, म्हणजे मुख्यतः जेव्हा राजेशाही होती तेव्हा ते बघून हळूहळू सौदीमधलं जे जीवन होतं किंवा सौदीमधल्या स्त्रियांना पण थोडेफार मुक्ततेचा श्वास मिळू लागलेला होता. पण जेव्हा इराणमधली राजवट उलथून पडली आणि तिथे खोमेनीची राजवट सुरू झाली आणि पुन्हा इराण जसा पुन्हा कट्टर पंथाकडे वळला, तर त्याचाच परिणाम पुन्हा सौदीवर झाला आणि पुन्हा एकदा सौदीमधलं वातावरण जे आहे ते कर्मठतेकडे वळू लागलं. तर या सगळ्या याच्यामध्ये तिने अशी काही उदाहरणं पण दिलेली आहेत की ती वाचल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. नंतर याच संदर्भात ती राजघराण्यातल्या एका राजकन्याचा उल्लेख करते की जिचं प्रेम प्रकरण होतं आणि त्या प्रेम प्रकरणामुळे तिला मृत्यूदंड सोसावा लागला. नंतर सौदीमधलं स्त्री शिक्षण कसं होतं, तर याला पण या विषयानं पण कार्मेनने स्पर्श केलेला आहे. पुस्तक खरोखरच वाचनीय आहे. विशेषतः जेव्हा आपण आपल्या इथलं स्त्री जीवन आणि सौदी अरेबियातील स्त्री जीवन यांची तुलना करतो तेव्हा स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपल्याला निश्चितच कळतं. अर्थात आपल्या इथे पण स्त्रिया पूर्णपणे स्वतंत्र आहेत असं आपण म्हणू शकत नाही,
म्हणजे कदाचित शहरांमध्ये वगैरे वगैरे स्त्रिया जास्त मुक्तपणे वावरतात, पण अजून ग्रामीण भागातली परिस्थिती तशी नाहीये. पण तरी सुद्धा आपल्या इथली स्त्री त्या मानाने खूपच मुक्त आहे असं म्हणायला लागेल. आपल्या इथली परिस्थिती सौदीपेक्षा शतपटीने चांगली आहे. तर असं हे पुस्तक तर हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. पहिले हे पुस्तक आपल्याला एका वेगळ्या विश्वाची ओळख करून देतं. वेगळ्या संस्कृतीची ओळख करून देतं. आता थोडंफार अनुवादाविषयी. तर श्रीयुत अविनाश दर्ब यांचा हा पहिलाच प्रयत्न असून अनुवाद अतिशय उत्तम साधलेला आहे. प्रस्तावनेतच श्री अविनाश दर्ब यांना या पुस्तकाचा अनुवाद का करायचा वाटला याचे त्यांनी विवेचन केलेलं आहे. ते विवेचन काय आहे हे मी सांगणार नाही, कारण तुम्ही ते मुळातूनच वाचावे असे मला वाटते. तर आज इथेच थांबतोय. पुढल्या वेळेला अजून काही आगळ्या वेगळ्या पुस्तकांबद्दल आपण बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.